नमस्कार. आपण पाहत आहात एबी मराठी न्यूज. एबी मराठी न्यूज सादर करत आहे एक विशेष शेतीविषयक बातमी. संतोष आप्पासाहेब नलगे, मुक्काम पोस्ट निमजेवाडी, कोळगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. प्रयोगशील शेतकरी, सेंद्रिय शेती, डाळिंब उत्पादक. नमस्कार. मी एबी मराठी न्यूज प्रतिनिधी अण्णासाहेब जगताप. आपण आज आलेलो आहोत कोळगाव निमजेवाडी येथील सेंद्रिय शेतीचे प्रगतशील शेतकरी संतोष नलगे यांच्या फार्म हाऊसवरती. आपण त्यांच्याकडून सेंद्रिय शेतीच्या बद्दलचे फायदे आणि सर्व माहिती आपण त्यांच्याकडून आज घेणार आहोत. नमस्कार, मी संतोष नलगे, कोळगाव. तर आम्ही साधारणतः पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियान यामध्ये काम करतो. तर त्यामध्ये साधारणतः शासनाच्या बऱ्याचशा लोकांचं आम्हाला याला योगदान आहे चांगलं. प्रामुख्याने सुरुवातीला तालुका तंत्रज्ञान विभागामधील अनिल आवटी सर आणि नंदू शेठ गोडके, तसेच मंडल कृषी अधिकारी प्रमिला जंजिरे मॅडम, तालुका कृषी अधिकारी चौधरी मॅडम आणि आमचे कृषी सहाय्यक हे निंबाळकर साहेब, तसेच प्रकल्प संचालक आत्मा येथील प्रदीप लाटे साहेब यांचं मोलाचं मार्गदर्शन आहे. यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सेंद्रिय शेतीचा वापर करून पॉली हाऊसमध्ये काकडी सुजाता, वेलकम सीडची सुजाता ही व्हरायटीची लागवड केलेली आहे. तर ह्या काकडीचं ही लागवड अशी केलेली आहे आम्ही. पहिली यामध्ये कलर कॅप्सिकम होती. त्या कलर कॅप्सिकमचे जागेवर त्याला जाळून टाकले पाणी बंद करून, आणि त्याच्या बुडाला काकडीची लागवड केली. आणि प्रामुख्याने ती लागवड केल्यामुळं आमचा बराचसा खर्च वाचला. पहिल्या आहे त्या वाळलेल्या झाडांवर काकडी आम्ही वर चढवली, आणि वर चढवल्यामुळं आमचा बराचसा खर्च वाचला. तसेच ही काकडी पूर्णपणे सेंद्रिय असल्यामुळे याला हे पहा भरपूर असे काकडी लागते. प्रत्येक पानाखाली 2-2 काकड्या निघतात. आणि ही काकडी खायलाही फार चवदार आहे आणि 100% सेंद्रिय आहे. यामध्ये आम्ही आग्नेयास्त्र, निमास्त्र, तसेच स्लरी याचा वापर करून हे काकडी उत्पन्न घेत आहोत. तर या मार्केटमध्ये या काकडीला इतर वाहनापेक्षा 5 रुपये किलोनी भाव ह्या जादा आहे. तर प्रामुख्याने सेंद्रियचा वापर केल्यामुळे तर काही रिझल्ट असे जाणवतात. यामध्ये पहा, हे कळीची ही भरपूर सेटिंग आहे. या प्रत्येक पानाखाली 2-2 कळ्या निघालेल्या आहेत. इथे 2 काकडी, इथे 2 काकडी, इथे 2. आणि ह्या सेंद्रियमुळे याची सेटिंग ही जळत नाही. आणि साधारणतः अर्ध्या एकरमध्ये मागच्या वर्षी मला अर्ध्या एकरमध्ये 20 टन उत्पन्न निघलं होतं, पण यावर्षी साधारणतः 30 टनापर्यंत काकडी निघेल असा अंदाज आहे. आणि काकडीचा आता भाव साधारणतः 20 ते 22 रुपये किलो आहे. महाराष्ट्र कृषी विभागाच्या वतीनं त्यांना जैविक खते व औषधी बनवण्याचं युनिट भेटलेले असून ते आपल्या फार्म हाऊसवर खते व औषधे बनवतात. गांडूळ खत बनवण्याचे बेड देखील आहेत. सेंद्रिय शेतीचा बचत गट आहे. त्या गटासाठी शासनाने पंजाबराव देशमुख कृषी संजीवन ह्या योजनेअंतर्गत आम्हाला जीवामृत, दशपर्णिहार, बीजामृत, ब्रह्मास्त्र, आग्नेयास्त्र आणि निमास्त्र हे औषधं घरच्या घरी बनवण्यासाठी शासनाने आम्हाला हे सहकार्य केलेलं आहे. तर याचा वापर केल्यामुळं पिकातील खर्चाचं प्रमाण हे जवळजवळ निम्म्याने घटतं आहे आणि नफ्यामध्ये वाढ होते. म्हणून पूर्ण जवळजवळ बाकीच्या शेतकऱ्यांना एक संदेश देऊ इच्छितो मी, की सर्वांनी जीवामृत, बीजामृत, ब्रह्मास्त्र हे घरच्या घरची बनवून शेतीवर होणारा खर्च हा कमी करण्यात यावा आणि लोकांनाही निरोगी आयुष्य त्याच्यामुळे मिळेल आणि आपल्यालाही आपल्याही प्रकृतीला त्याचा फायदा होईल असं काम करावं, एवढा एक संदेश देण्यात येतो. माझ्यामध्ये सर्व तरुण शेतकऱ्यांना एक संदेश देऊ इच्छितो मी, की प्रत्येक शेतकऱ्यांनी किंवा नोकरीच्या मागं मुलांनी न लागता कमीत कमी 10 गुंठ्यामध्ये पॉली हाऊसची निर्मिती करून आणि त्यामध्ये 50% सेंद्रिय केलं तरी चालेल सुरुवातीला, आणि नंतर हळूहळू सेंद्रियचं प्रमाण वाढवून सेंद्रिय शेतीकडे वळावी हा एक संदेश आहे. आणि 10 गुंठ्याच्या शेतीमधून सुद्धा लाखो रुपये कमवू शकता. तर एवढा सर्वांना संदेश देऊ इच्छितो.
आणि 50% संतोष सेंद्रियचा नलगे वापर हे करतो आपण. प्रयोगशील शेतकरी तर, असून नवनवीन सेंद्रिय जे प्रयोग वापर केल्याने शेतीमध्ये राबवतात मधमाशीला काय व हानिकारक अन्य शेतकऱ्यांना नाहीये. देखील आणि मधमाशी मोलाचे येण्याचं प्रमाण मार्गदर्शन वाढतं. करून तसंच सेंद्रिय शेतीकडे वळतात. कळीची आकार हा लंब गोलाकार आल्यामुळं फळाची साईज चांगल्या मोठ्या प्रमाणात होते आणि झाडांची टिकाऊ क्षमता जास्त प्रमाणात वाढते आणि उत्पन्नही ते वाढते, फळाची चकाकी वाढते, फळाची साईज वाढते. आम्ही याला जीवामृत आणि आग्नेयास्त्र निमास्त्र याचा देखील वापर करतो. ही बातमी पाहत आहात एबी मराठी न्यूजवर. अशाच महत्त्वाच्या आणि सकारात्मक बातम्यांसाठी एबी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.